कोर कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भाजपचे 4 तास विचार मंथन। बैठकीमध्ये विधानसभेसाठीच्या रोडमॅप संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपली। महाविकास आघाडीस विधानसभा निवडणुकीचा चेहरा, राऊतांना शरद पवारांचा टोला। माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावर महापालिकेचा हातोडा। नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई। घटनास्थळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। म्हाडाची 1900 घरांची जुलैमध्ये जाहिरात निघणार, तर ऑगस्ट महिन्यात घरांची सोडत। राज्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। मेघगर्जनेसह बरसणार सरी, तर कोल्हापूरमधील राजाराम बंधारा सुद्धा गेला पाण्याखाली। माऊलींच्या गजरानं आळंदी नगरी धुमधुमली। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दिमाखात प्रस्थान। मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा फुगडी खेळून लुटला आनंद। T20 वर्ल्ड कपचा आज फायनल सामना। भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अटीतटीचा सामना। भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय। T20 वर्ल्ड कपमध्ये दोनही संघ पहिल्यांदाच आमने सामने। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांची 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। आणि यानंतर एक नजर टाकूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्सवर। बिहारच्या पाटणामध्ये मुसळधार पाऊस। शहरामधील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी। रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी। उत्तर प्रदेशच्या मेरठ हापुड मोदीनगर रस्त्यावर बांधण्यात आलेल्या रेल्वे अंडरपासमध्ये साचलं पाणी। वाहन चालकांची मोठी कसरत। 3 दिवसांमध्ये देशातल्या 3 विमानतळांवर दुर्घटना। दिल्ली जबलपूर नंतर आता राजकोट विमानतळावर कॅनोपी कोसळली। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळलं आणि या कोसळलेल्या प्रकरणी विमानसेवेला फटका। टर्मिनल 1 वरील सर्व उड्डाणं पुढील आदेशापर्यंत रद्द, तर टर्मिनल 2 आणि 3 वर सर्व फ्लाइट्स वळवण्यात आल्या। भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे नवी जबाबदारी। मंगोलियाच्या संसदीय निवडणुकांचे आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी। भारतीय सैन्य दलाच्या रणगाड्याचा अपघात। लेहमध्ये LOC जवळ झालेल्या अपघातामध्ये 5 जवान शहीद। नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने झाला अपघात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आपकडून निदर्शनं। आपचे नेते गोपाल राय यांच्यासह अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा निवडणुकीमध्ये सफाया होणार। हुजूर पक्षाला निवडणुकीमध्ये 53 जागा मिळण्याचा सर्व्हेमध्ये अंदाज। प्रभास आणि दीपिका पदुकोणच्या कल्की चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ। पहिल्याच दिवशी 95 कोटींची कमाई।